नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललोय आमच्या गावातील शहार पहाडावरती. तर पाऊस आहे का आमच्या समोर कोण का नाही. हा भैया हाय कर भैया. तर पाहू शकता आज पावसाचं वातावरण आहे. तर व्ह्यू पाहू शकता आपण कसा आहे. तर भाऊ आणि वहिनी ते तर गाडीवर गेले, तर आम्ही चाललो आहे पायी चाललेलो आहे. तर पाहू शकता नॉर्मल को आहे ना, थोडा पाऊस चालू आहे. तर चला आज तर सुट्टी होती, म्हणलं चला काहीतरी ब्लॉग करावं नवीन, ट्रॅकिंग पण होईल त्यासोबत. अरब दर्गा आपल्या गावापासून फक्त काही 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण रस्ता एक नंबर आहे जाण्यासाठी. वरती जाताना थोडं तुम्हाला ट्रॅकिंग पण पाहायला मिळेल. असं तो दर्गा आहे असं पहाडावरती. पहाड म्हणजे तर डोंगर म्हणायचं. पाहू शकताय आमच्या गावातील डॅम आहे. आता सध्या तरी ते कोरडं आहे म्हणाला. सध्याला पावसाचं एवढं प्रमाण नाही आमच्या गावी. आणि हा तसा ओढा. तर आपण पाहू शकता व्ह्यू हा एक नंबर आहे. रस्ता पण छान आहे. दोन्ही बाजूने रस्त्याच्या कडेला झाडं पण आहेत. आणि पक्षी पण पाहू शकता पावसामुळे बाहेर आलेले. तुम्ही इथे पाहू शकता या पहाडावरती आपल्याला आत्ता जायचं आहे. एक नंबर व्ह्यू आहे. इकडे आमचे गाव आहे. चला जाऊस तर आम्हाला टाइम होणार आहे. तर म्हणून चला एक छोटासा गेम खेळूया. तर मुलींच्या नावासाठी हा खेळ आहे. तर आपण पाहू. चल ते खेळाची सुरुवात तर आपल्या भैयापासून करत आहे. तर भैया घे तुझं नाव. अनिकेत. तर 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 माझ्यावर आले तर तनुजा. जान्हवी. वैष्णवी. वी आलेले परत भैयावर. रवी. वी व वर विशाल. ललित. तन्वी. व विद्या. विद्या. दिव्या. परत व आलेले आहे वैष्णवी. झालंय का? द आलेलं आहे का विद्याचं? हा द. तर दादा भाऊ. नावच नाही काय उमेश. एक भेंडी चढलेली याच्यावरती. आता साक्षी. शिवम. शुभम. साक्षी. शाल. श्रावण. नवनाथ. थवरून नाव असतं का? पण थवरून नाव असतं का? थवरून नाव येतं कोणाला? नाही. तर तिला स देत आहे. थवरून नाव नसले म्हणून. तर आमच्या गावातील हे पाहू शकता अशा प्रकारचे दोन्ही रस्त्याच्या कडेला झाडे लावलेले आहेत. हे पाहू शकता. सध्याला त्यांची पडझड झालेली. 2 दिवस चांगला पाऊस झाल्यामुळे इथे लिंब सुद्धा पडलेला आपण पाहू शकता. तर ट्रॅक पाहू शकता. चालतं पार दम लागत आहे. तर गावाचा परिसर आपण मागं पाहू शकता.
हो 2 दिवस असा जास्त स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे आहे ना तिथे आपण पाहू शकता बाबळे नाही मुळ्यापासून उकडलेली. समोर पाहू शकता अजून एक बाबळ आहे ते पडल्यामुळे पुरा रस्ता व्यापलेला आहे पाहू शकता आपण. तर साईडने तसा मार्ग आहे आपल्याला जाण्यासाठी खूप. आपण पाहू शकता हे समोर साईडने असा मार्ग आहे आपल्या जाण्यासाठी. तर इथून आपण पाहू शकता आपले पहाडाचं अंतर कमीत कमी 1.5 किलोमीटर राहिलेलं आहे. चालू हाल झालेले अजून तर 1.5 किलोमीटर चालायचं आहे. झाडाच्या अत्यंत दुरावस्था झालेली. पाहू शकताय थोडा पाऊस चालू असल्यामुळे थोडं ब्लर दिसेल पण वातावरण पाहू शकता आपण पावसाचा अजून पण आहे. फ्लाय ट्रेकिंग करायचा वेगळाच आनंद असतो. मी याच्यापूर्वी शाळेचं सहल असेल तेव्हा गेलेलो आहे. त्यानंतर थेट आता इतक्या वर्षातून 2012 साली 10वी झाली होती. त्यानंतर आता 2025 चालू आहे पाहू शकता आपण. तर अशा प्रकारे 13 वर्ष झालेले. ठीक आहे नाही पाहू शकता आमच्या गावातील सबस्टेशन पावसामुळे थोडे पाणी कसं रस्त्यावरती साईडने तसं मार्ग आहे जाण्यासाठी. पाहू शकता आपण. चला चिखल झाला पूर्ण पाणी साचलेलं पाहू शकता. तर आपण हा व्ह्यू पाहू शकता ह्या पायथ्याशी. सर्व गाय गुरं पाहू शकता आपण चरायला आलेले. काका थांबलेले तिथं पण. किती पाऊस आला तरी जनावरे बांधून टिकता येत नाही आपल्या शेतकऱ्यांना. चला इथून सरळ ह्या मार्गे सुद्धा जाऊ शकता पण आता सध्या चिखल असल्यामुळे आणि बाईक नसल्यामुळे आम्ही ह्या रस्ते जाऊ नाही शकत. तर आम्ही हा शॉर्टकटने जाऊ लागलेला आहे. पुढे खरा ट्रॅक सुरू होत आहे आपण पाहू शकता. तर गाईड करणार आपला भैया आहे त्याला फॉलो करत चाललेला आहे आपण पाहू शकता. भैया हाय. चला भैया बोलतोय फॉलो करा मला आपण जाऊ व्यवस्थित. चल इकडून समोरून गेलं तरी चालेल.
चला चला हेच रस्ता आहे. ट्रेक हा चांगला आहे, पाहू शकता. इकडे इकडे समोर. हा अरे वा, पाहू शकता मध्ये असा खड्डा आलेला आहे. तर पाहू आपण इकडून रस्ता आहे का समोर. चला, पूर्वी इथून मधून रस्ता होता, पण आता हे खोदकाम झाल्यामुळे आहे ना. हा तर भाया पुढे गेलेला आहे उडी मारून. हा रस्ता आहे ना तिथून, पण आता जाणार कसे, येणार कसे. तुम्हाला येईल का उड्या मारता. तर पाहू शकता 2 फुटापर्यंत खड्डा आहे ट्रॅकिंगच्या मध्ये. चला बरं, तुम्हाला क्रॉस करता येतं पाहू. इकडून जागा आहे रस्ता. हा हा, त्या मार्गे जाऊ शकता आपण. चला सांभाळून चला थोडं. चला इथे गेलेले दोघं. चला मी पण जातो त्यांच्या मागे. अरे वा, चला. असं खड्ड्याच्या कडाकड्यांचा लावून लागणार आहे आपल्याला. तर हा पाहू शकता पहिला ट्रॅकवाला. पाहू शकता झाडे झुडपे चांगल्या प्रमाणात आहे. भाई आम्ही ना किती 13-14 वर्षातून आलो असं ना पाय पाय. हा एक त्या बाजूने एक मार्ग आहे जायला आपल्याला, पण तो बाईकने जाऊ शकतो त्या मार्गे. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात दगडाची साईज आपण पाहू शकता. हे या दगड चालत चालत आपलं ट्रॅक फ्राय करायचं आहे. तर पाहू शकता आपल्याला स्वतः सरळ ठीक उघड जाते. भाईने काठी घेतलेली आहे, काठीच्या स्वरूपाने वरती जाणार आहे तो. पावसात त्याला उघडलेला आहे, त्यामुळं चालण्याचं आमचं स्पीड पण थोडं वाढेल आता. पाहू शकता पावसात 1 नंबर वातावरण असते. सगळ्या बाजून पाणी असं वाहत असतं. इकडून पण असं रस्त्याने सध्याला पाऊस कमी असल्यामुळे. तर पाहू शकता या 2 पुरे थांबल्या असल्यामुळे आम्हाला पण थांबावं लागतं थोड्या वेळ. मला पण दम लागलेला आहे. पाहू शकता आपण हे इथून आपण असं चालत आलेलो आहे. ते सबस्टेशन आमच्या गावातील. तर असं चालत चालत इथून असं वरती आलेलं आहे आणि असं वरती जावं लागणार. थोडीशी विश्रांतीनंतर आम्ही परत आपला ट्रॅक चालू केलेला आहे. हो, ट्रॅक पाहू शकता पुढून पण मार्ग काढून राहिलेले आहेत. चला, हातात काटे असले ना लवकर ट्रॅक कव्हर होत असला. हाताच्या लय आलू राहिलेली आता काय सांगायचं. पाहू शकता आपण.
तर आपण इथं पाहू शकता आपलं घर तिथे आहे. थोडं थोडं दिसत असेल तुम्हाला ते मंदिर. तिथून असं चालत 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 असं वरती आलेलं. इथून पण अजून 400-500 मीटर दर्गा आहे. तर आपण हा पाहू शकता अर्धा डोंगर चढल्यानंतर थोडी सपाट जागा आहे. 200 की अजून आपल्याला तिथे जायचं आहे. शाहरुख दर्गा तिथे आहे. नाही वेगळी. त्यात आल्यानंतर हा व्ह्यू पाहू शकता आपला गावाचा नजारा. चला तर आपण ट्रेक सुरू करू. थोडा वेळ विश्रांती नंतर हा गारगोटी पाहू शकता आपण. रान होते आपल्या मग नाही आरती करून जाळी नाही दादा. नाही करून जाळी वेगळी असते. तुम्हाला दाखवतो वरती भेटल्यानंतर. नाही करून जाळीचा पाला थोडा हिरवा राहतो. करवंद आहे ना त्या साईडला आहे पलीकडं. त्या साईडला इकडून हे रस्ता. तर मोर पळू राहिला पाहू शकता. त्यासमोर व्हिडिओ मध्ये दिसणार नाही पण आहे तिथे एक. चलो अर्धी एनर्जी डाऊन झालेली आहे मित्रांनो. हो बाप. शेंगड्या बोले को एका गोष्टीची आठवण आली. हा एका गोष्टीची आठवण आली. कसल्या पेंगळा बोले. कसा कसा शेंगड्या बोले. आला वेळे चालूच आहे. आणली वाढून असं आकडा. काय जे आणि घरी गेलं ना की बंद झालं. 5 मिनिटं एक गाणं वाजलं. पण 2 गाणं वाजायला लावले त्याला. हा हा तीन गाणे आज मी घरी आले. मी ते दारू जाऊन भरायचं. मम्मी म्हणली तू होती का घरी?
ते बाळमामाच्या बकऱ्या आल्या तिला किती भारी हे केलंय बघा ना. त्याच्या वाटणे असतात पण भारी हे केलंय. चौकोन चौकोन ते जे पलीकडे झेंडा लावला भैया चालक एक रस्ता तिकडं हा झेंडा लावला तिथे बरोबर चौकोन 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 प्रत्येकाची वाटून घेतली असते. आता एवढं सेट चालायचं ना म्हणजे झालं म्हणजे थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. तर पुन्हा एकदा आपण भैयाला फॉलो करत आहोत. आपण पाहू शकता रस्ता अत्यंत बिकट आहे. तर पावसाळ्यात इथून पाणी वाहत असतंय. आपण पाहू शकता साधेल ते पाऊस नसल्यामुळे ते कोरडे दिसू राहिलेले आहे आपल्याला. हे झाडे आपण पाहू शकता पावसात एक नंबर दिसत आहे. काय झाडांना पावसाळ्यात पालवी येते तर काय झाडांना उन्हाळ्यात पालवी येत असते. तर पावसाळ्यात या झाडांना पालवी आल्यामुळे तर आपण पाहू शकता काय भारी वाटत आहे. या झाडाला काय म्हणतात भैया? हा तर भावना आम्हाला काय या झाडाविषयी एवढी माहित नाही. तर तुम्हाला माहित असलं कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता या झाडाचं नाव काय. सरळ 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 चला. हा रस्ता सोडूच नका डायरेक्ट सरळ सरळ तिथं नाही या रस्त्याने सरळ. या झाडाचं प्रमाण डोंगरावरती जास्त प्रमाणात आहे. ते हे झाड आपण पाहू शकता. थोडं वरती आल्यानंतर हा व्ह्यू पावसा पाण्याचे बसण्यासाठी थोडी जागा बनलेली. चला काटे देत खाल्लं पाहू शकता आपण. सावकाश तुम्ही चला. तर आपण इथं पाहू शकता हरणं पळताना. व्हिडिओमध्ये क्लिअर तर दिसून नाही राहिलेली. पुढे ना गेले ते वरी तू वरी तिकडे आहेत का पुढे गेले पुढे इकडे गेले काही दोन तुम्ही इकडे गेले काही बाकी इकडे गेले. चला तर ते आम्हाला पाहून घाबरलेले आहेत गेले. तर अशा प्रकारे आम्ही वरती आलेलो आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. वरती आल्यानंतर खूप अरे इथेच आहे रस्ता समोरच. तर आपण इथं समोर पाहू शकता मंदिरचं कळस दिसत आहे. काहीच चला इथून रस्ता आहे जाण्यासाठी. पाहू शकता थोडं वरती आल्यानंतर आपल्याला इथं पायऱ्या पण पाहायला मिळतील.
अगोदर इकडून रस्ता होता, पण आता ते रस्त्याचा खराब झाला असल्यामुळे इथून शॉर्टकट काढावं लागणार आहे आपल्याला. पाहिजे चला आमच्या वहिनी आणि वहिनीची मैत्रीण ती लांब राहिली. पाहू शकता आपण अशा प्रकारे आलेलो आहे. आड पाहू शकता पाण्याचा, छोटाच आहे. बघू शकता आता आमचा हॉल येऊन बसला. पाहू शकता आपलं भाऊ आणि वहिनी वरती येऊन बसलेले आहेत. तर आपण व त्यानंतर आपण पाहू शकता आणि त्या लगतचा परिसर पण पाहू शकता आपण. तर हे समोर जे पाहू शकताय आपण, हे कामरगाव आहे. आणि हे मंदिर जे माग पाहू राहिलेत आपण, हे भैरपट आणि कामरगावच्या सीमेवरती आहे. हो बा, पुढे रस्त्यावर काटे पडले होते. हा, आपण पाहू शकता 2-3 ठिकाणी पाहायला लागले. तू दगड सापडले का तुला? हा, दगड गोळा कराल ते वर. हा डमे लेडीज बाहेरच बसते, अलाउड नाही. शेजारी पण पाहू शकतो आपण. तर इथे समोर पिपळगाव कावडं म्हणून गाव आहे. इथे कामरगाव, आणि हा कामरगाव ते भुयाराला जोडणारा कच्चा रस्ता आहे. आपण समोर पाहू शकता नगर पुणे हायवे आहे हा. असा गाड्या बी पाहू शकतो. कामरगावातून हा मधून शॉर्टकट आहे. असं 1.5 ते 2 किलोमीटरचा असेल असं. आणि ह्या मार्गे असं वर येऊ शकतो आपण. खाली गाडी लावायची पार्किंग, खाली इकडे गाडी लावायसाठी पार्किंग पण आहे इथं खाली. इकडे खाली विशेष म्हणजे आज आमच्या थोरल्या बंधूचा बड्डे आहे. तर बड्डे निमित्त म्हणलं चला ट्रॅकिंग पण होईल आणि वरती थोडे पार्टी पण करूया. पार्टीसाठी तुम्हाला दाखवेल पुढे काहीतरी आणलेलं आहे आम्ही बॅगेमध्ये. आपण पाहू शकतो तिथे बॅग ठेवलेली समोर. बॅगेत आम्ही पार्टीसाठी काहीतरी आणलेलं आहे. पाहू शकता बॅग खोलल्यानंतर काय बॅग बघायला भेटले आपल्याला. तर थोडी भेळ आणली होती, ग्लास, पाणी, आंबा पण आणलेला आहे. आंबा काय केला आपला देवा फसला. हे आमच्या लहान बाळा पार्टीचं नियोजन चालू आहे, कसं करायचं चांगलं आहे का बघ एकदा. मिक्स ठेवा असं लई. चार कर ना भारी बघा. नाही आज भाड्याचीच नाही मला. तुम्ही तिघं एखादं खा, हे दोघात, आणि आम्ही दोघं तिघं येतात खातो म्हणजे बरोबर. मिक्स नाही केलेली का? पाहू शकता थोडा कुरकुरे नाही तर आंबारी मसाला आतमध्ये पाहू शकता. मिक्स करायचं राहिले नाही. सरासरी खर्च किती आला याला? 2 फरसांचं पुढे लाया सरासरी 150 रुपये खर्च आलेला आहे आपल्या पार्टीमध्ये. गट्टू हाय कर, कसे आहेत म्हणा, जेवले का? या पार्टीला म्हणा बर्थडे पप्पाचा. बस का हा पप्पाला विश करा म्हणा.
माझ्या पप्पाला बर्थडे विश करा म्हण बरं. येतंय का तुला? नाही येत. या म्हणा भेळ खायला या म्हण. पाहू शकता भेळ खूप भारी बनलेली आहे. डिझाईन पण केलेली त्यावर पाहू शकता आपण. कांदा, कोथिंबीर, टमाटर. गट्टू काय म्हणतो पहा. चला याला भेळ चालू करू म्हणावं खायला. चला तर मंडळी आता भेळ खाऊ. चला. भारी मोबाईल तू बाकी. हो तर आपण पाहू शकता आता खाली उतरलोय आम्ही. हळूच हळूच पाहिजे ती चप्पल घसरत. तर आपण पाहू शकता आपण डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे आता. काय ते शेंगा आहे? चिंच तर नाही रे, ते शेवरी म्हणते त्याला. झाडले पडलेले तिकडं. चला पुढं पुढं. कोणत्या? चल इकडून असं म्हातारीपर्यंत फॉल नाही. निलगिरीचं झाड आहे ते. फायनली आपण पोहोचलेलो आहे गडाच्या डोंगराच्या पायथ्याशी. वादळी वाऱ्यामुळे तिथं झाडे अत्यंत प्रमाणात पडले असल्यामुळे रस्त्याची थोडी अवस्था बिकट झालेली आहे. त्यामुळे आम्हाला स्वतः रस्ता तयार करावा लागला. तर आपण हे पाहू शकता आपली क्वीन, आपली धन्नू, आपला घोडा, आपली गाडी, आपली गाडी इथं पार्क केली होती भावने त्यांनी पार्क केली होती आणि ते या मार्गावर गेले होते. इथनं आता मी ही गाडी घेऊन घरी जात आहे. तर भाया बोलतो ही गाडी घेऊन आपण घरी जातो. फायनली आपण या गाड्या याच्या खाली उतरलेलो आहे. माग आपलं पाठी पाहू शकतो. हा रस्ता आपल्या गावाकडे जातो आणि हे पाहू शकता हा रस्ता
हा रस्ता जातो कामरगावकडे. ठीक आहे मित्रांनो, आम्ही खाली आलो आहे, तर आम्ही आता घरी चाललो आहे. ठीक आहे, तर ब्लॉग तुम्हाला आवडला असलं लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर पण करा.